त्याच्याबद्दल जेवढी टीका जेवढं काहीतरी व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही. म्हणजे तेव्हा 55 पर्यंत गेल्यानंतर सेलिब्रिटींपासून अनेक लोक त्यावेळी त्यावेळेला स्मृती ट्विट करत होते. इराणी सिलेंडरवरती बसून राहिल्या होत्या आणि म्हटलं हे काय सिलेंडरचा भाव आता महागाई. 1200 रुपये झाला आहे बरोबर. आणि 1500 रुपये आणि जाण्याची आता- शक्यता आहे. म्हणजे आता तर शतक होईल म्हणजे हो लवकरच. हो मग तर त्याच्यामुळे हे सगळं केलं आहे. ह्याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फक्त आता गंमत अशी झाली की हे सगळं होतं हे इकॉनॉमी ढासळते तज्ज्ञांचं जसं कळत होतं तसं आंतरराष्ट्रीय भांडवलदार जे आहेत जे आपल्याकडे गुंतवणूक करतात. आता मोदींनी तुला ते व्हायब्रंट गुजरात, आपल्या महाराष्ट्राने व्हायब्रंट महाराष्ट्र, मग डेवॉसला जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घोषणा दिल्या 3,65,00,000 कोटी काय असे रक्कम एवढी इन्व्हेस्टमेंट येणार आहे. कुठे काय प्रत्यक्षात आलेलं नाही. हे जे चाललेलं होतं सगळं बाहेरनं इन्व्हेस्टमेंट येते ते लोक नजर ठेवून होते की भारतामध्ये प्रत्यक्ष आर्थिक स्थिती कशी आहे, सामाजिक स्थिती कशी आहे. त्यांचं सामाजिक स्थितीवरती आक्षेप असा म्हणजे जो अमेरिकेत तो बोलूनच दाखवण्यात आला ज्याच्यावर आपण म्हटलं की तुम्ही आमच्या अंतर्गत परिस्थितीत भांडू नका, बोलू नका. परंतु त्यांनी असं पाहिलं की इथे वातावरण सुरक्षित नाही आहे भांडवलाला. एक्झिक्युटिव्ह येणार, त्यांच्या सगळ्यांचं कॅपिटल येणार, टेक्नॉलॉजी येणार. तर ते सगळं टाळण्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवणूक हळूहळू कमी करायला घेतली किंवा जी झालेली होती ती विड्रॉ करायला घेतली आणि त्याच्यामुळे आता भांडवल परत जायला लागलं. म्हणजे गुंतवणूक आली नाही त्यामुळे बेकारी वाढली होते मुद्दे सोडून देऊ आपण आत्ता. पण त्याच्यामुळे परत जायला लागले भांडवल. मग भांडवल परत जायला लागलं तर त्या प्रमाणात डॉलर रुपयेवरती प्रेशर आलंच. म्हणजे एका बाजूला आपण त्यांना सांगतो की तुम्ही बँकाही विकत घ्या. IDBIची बँक आता दुबई वगैरे तिकडच्या भांडवलदारांना किंवा शेख मंडळींना विकायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुम्ही आमच्या राष्ट्रीयकृत बँका विकत घ्या का तर आम्हाला पैसे कमी पडत आहेत.